पद्धतीने समाजाला यम झोडतोय. मारिती तोडीती झोडीती निष्ठूर यमाचे किंकर बहुसाल. कशा पद्धतीने झोडतो यम आपल्याला? तुकोबारा नाटामध्ये बोलतात, नाही त्या यमासी करुणा बाहेर काढिता कुढी प्राणा. ओढाळ सापडे जैसे धान्या चोर यातना धरीज येतो. जसं एखादा ओढाळ जनावर आहे आणि ते एखाद्याच्या पिकामध्ये गेल्यानंतर तो शेतकरी जेव्हा त्या गाई म्हशीला मारत असताना विचार करत नाही, त्या पद्धतीने यम आपल्याला झोडत असतो. त्याच्यानंतर जसा एखादा चोर आहे आणि चोर चोरी करताना जर सापडला तर त्याला समाज किती झोडत असतो हे तुम्ही पाहिलेलं आहे. चोरांच्या सुद्धा परीक्षा होतात बरं का महाराज, चोरांच्या सुद्धा परीक्षा होतात. आम्ही पंढरपूरमध्ये शिकत असताना एका चोराला पकडलं होतं काही लोकांनी. त्याला खूप मारलं आणि मारून गेल्यानंतर त्याला विचारलं, का रे दादा का बरं एवढा मार खावा लागला? ते म्हणे, महाराज माझा अभ्यास नसताना मी सुद्धा उभा राहिलो म्हणले याच्यावर, आणि मी थोडंसं धाडस केलं म्हणलं चोरी करण्याचं, म्हणून मला मार खावा लागला. म्हणलं का हो, चोरांच्या सुद्धा परीक्षा होत असतात का? ते म्हणले, हो ना महाराज, चोरांच्या सुद्धा परीक्षा होत असतात. म्हणलं कशा होतात, एखादी सांगून तर सांग मला. मग त्याने सांगितलं, एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं असतं आणि त्याच्यामध्ये नागिनीचं पान, त्याच्यामध्ये आपण जे पान खातो की नाही ते पान टाकायचं असतं आणि आमच्या नखामध्ये ब्लेड असतं म्हटले. ते पान त्या पाण्यामधल्या पाण्याला कापून दाखवायचं, चिरून दाखवायचं, आणि ते पान जर पाणी न हलता जर आम्ही चिरून दाखवलं तोच अट्टल चोर म्हणायचा. म्हणे माझ्याने ते मी जेव्हा ती परीक्षा द्यायला लागलो माझ्याकडून ते पान चिरता चिरता हलून गेलं आणि म्हणून मला मार खावा. म्हणलं तू एवढं कावर आगोचारपणा करायचा, म्हणून तर मला मार खावा लागला. त्या पद्धतीने तो चोर जेव्हा सापडतो आणि त्याला समाज जेव्हा मारत असतो त्या पद्धतीने समाज जसा मार खातो माणसांचा, तद्वत यम सुद्धा आपल्याला त्या पद्धतीने झोडत असतो. म्हणून हे तुकोबारांना पाहवत नाही, म्हणून तुकोबारा समाजाला देव घ्या म्हणतायत. विठाला विठाला. असे काही लोक असतात देव नावाची वस्तूच मानत नाही, देव नावाचं तत्वच मानत नाहीत. ते आम्हाला विचारतात, महाराज देव नावाचं जर तत्व राहिलं असतं, देव नावाची जर वस्तू राहिली असती तर आम्हाला दिसली नसती का? त्याला आम्ही विचारत असतो, अरे दिसतं ते सत्य असतंच का? नाही दिसत ते मिथ्या असतंच का? मी आता तुम्हाला विचारतो, वारा दिसतो का तुम्हाला? दिसतो का वारा? नाही दिसत. मग वारा नाही का? आहे. आपलं मन आपल्याला दिसतं का? नाही दिसत. मग मन नाही का? तसा देव हा दिसण्याचा विषय नाहीये. न तत्र चक्षुर गच्छती न वाघ न मनो न दिही. ज्ञानोबा राय बोलतात, मनाची नखी न लगे तेथ बुद्धीची दृष्टी न रेघे, तो इंद्रिया कीर जोगे काय होईल. आणि तुकोबाराय म्हणतात, मनवाच्या तीत तुझे हे स्वरूपा यम झोडत असतो, हे संतांना पाहत नाही. देव नावाची वस्तू आम्हाला राहिली असते तर दिसली नसती का? मी तर असं म्हणेल, सगळेच कीर्तनाला आलेले लोक आस्तिक असतात असं काही नाही, त्याच्यामध्ये नास्तिक सुद्धा लोक असतात. ते देव नावाची वस्तूच नाही म्हणतात. तू नाही म्हटला, कोणाच्या सत्तेनं नाही बोलला, त्याच्याच मुखातून आपण वदन करून घेऊ. वदतो व्याघात दोषहा. तुमच्यावर जास्त थोडासा तेल्या रोग पडलेला आहे, तुम्हाला सांगतो. काय झालं, एक शेठजी सकाळी सकाळी फिरायला जात होते निलंग्या रस्त्याने, आणि जाता जाता एका ठिकाणी विचार केला, आज या सावकाराला फसवायचं, आज या सावकाराला आपण फसवायचं. म्हणून तो सावकार ज्या रस्त्याने चालत होते त्या रस्त्यावरती जाऊन उभा राहिला आणि सावकार आपले लेफ्ट राईट करत करत
त्या ठकाजवळ आले आणि त्या ठकाने हात जोडला. ठक म्हणू लागला, साहेब मी मुका आहे, मला आज एकादशी आहे, म्हणून 5-10 रुपये चहा प्यायला द्या काहीतरी. शेठजी म्हणतो, तो तोंडाने मी मुका आहे. शेठजीने आपल्या खिशामध्ये हात घातला आणि त्याला 100 रुपये दिले. पण माणसं पुण्य केलं का लई वल्गना करतात, लई ओहापो करतात. घरी आला ना आपल्या बायकोला सांगू लागला, म्हटले आज मी फार मोठं पुण्य केलं. म्हणलं काय केलं? म्हणलं मी एका माणसाला 100 रुपये दिले. ती म्हणे कोणाला दिले? म्हणे मुक्याला दान केले. तुम्हाला काय माहिती तो मुका होता म्हणून? तो म्हटला मी काय कोणावर विश्वास ठेवणारा नाही तसा, तो तोंडाने म्हणला मी मुका होतो म्हणून मी 100 रुपये दिले. जसं तुम्ही हसलात तसं ते लोक पण ते बायको हसले. म्हणे का हो, कोणाला 100 रुपये दिले? यांनी सांगितलं मुक्याला दिले. अजून 2-3 मिनिटांनी विचारलं कोणाला 100 रुपये दिले? मुक्याला दिले. बिघडला ना गडी. अशी बाई मागं सारली आणि का ठेवली. बाई खालीच. आता तो शेठजी, ही शेटानी, त्याची तब्येत जेवढी जाड तिची बी तेवढीच होती, खाली बसली आणि 5-10 मिनिटांनी ती म्हणू लागले, हो कोणाला पैसे दिले? म्हणे मुक्याला दिले. जो मुका आहे त्याला मी मुका आहे असं बोलता येईल का? मी मुका म्हणण्यातच त्यांनी कशाची सिद्धी केली? बोलण्याची सिद्धी केली. तसं जगामध्ये देव नाही असं म्हणणाऱ्यांनी देवाचं अस्तित्व सिद्ध केलं. चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हरिविहीन. सकाळी सकाळी एखादा भिकारी आला, अतिथी आला आणि तो म्हणू लागलो, आई रात्रीचं काही शेळपाक उरला असेल तर दे माझ्या झोळीमध्ये. तेवढ्यात ती घरामध्ये असणारी महिला बोलते, बाबा पुढे व्हा, घरामध्ये कोणी नाही. आता घरामध्ये असणारी बोलली का नसणारी बोलली? घरामध्ये असणारी बोलली म्हणूनच तर अस्तित्व सिद्ध केलं. तसं जगामध्ये देव नाही, देवाचं अस्तित्व सिद्ध केलं. म्हणून प्रत्येक जीवाला देवाची गरज आहे. तुम्ही देव मानला नाही तरी तुम्हाला देवाची गरज आहे. एक वेळेस तुम्ही सत्तेशिवाय राहू शकाल, बायकोशिवाय राहू शकाल, अन्न पाण्या वाचून तुम्ही राहू शकाल, पैशा वाचून तुम्ही राहू शकाल, पण देवा वाचून आपण एक क्षण सुद्धा राहू शकत नाही. म्हणून प्रत्येक जीवाला देवाची गरज आहे. म्हणून तुकोबा जसा एखादा व्यापारी परदेशामध्ये जातो, माल खरेदी करतो आणि आपल्या देशामध्ये येऊन विकतो. जशी एखादी भाजीपाला विकणारी बाई मार्केटमध्ये जाते, भाजी खरेदी करते आणि आपल्या गल्लोगल्लीने ती भाजी विकत असते. त्या बाईच्या पाठीमध्ये जर वांगे असतील तर बाई काय म्हणेल? वांगे घ्या वांगे. बाईच्या पाठीमध्ये टमाटे असतील तर बाई काय म्हणेल? टमाटे घ्या टमाटे. त्याच पद्धतीने तुकोबाराय हा गाथ्यारूपी पाठीमध्ये पांडुरंग रूपी माल घेतलेला आहे. आपल्या डोक्यावरती ती गाथारूपी पाठी ठेवलेली आहे आणि प्रत्येकाच्या गल्लोगल्लीने घराघरासमोर तुकोबाराय मोठी घोषणा करीत चालले. हे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये देव घ्या कोणे, 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 देव घ्या कोणे.
घ्या कोणी, देव घ्या कोणी. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात देव घ्या देव घ्या. महाराज देव घ्या दोनदा का म्हणतायत? त्याचं कारण असं आहे, आपल्या साधू संतांनी श्रुतीने पुराणाने वेदाने सुद्धा देवाचे दोन प्रकार सांगितलेले आहेत. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एको गोविंद रे. पहिल्या देव घ्या म्हणण्यामध्ये सगुण देवाचं दर्शन करून घ्या आणि दुसऱ्या देव घ्या म्हणण्यामध्ये निर्गुण निर्विकार देवाची ओळख करून घ्या. पहिल्या देव घेण्यामध्ये सगुण देवाचं दर्शन करून घ्या, नुसतं सगुण साकारामध्ये पूर्णता नाहीये, त्याच्यासाठी निर्गुण निर्विकार देवाची सुद्धा ओळख करून घ्या. म्हणून देव घ्या कोणी. कोणी शब्द का वापरला? कारण तुकोबारांना माहिती होतं सर्व देवाचे गिराईक नाहीत. कारण का? देववस्तू चांगली नाही का? देववस्तू योग्य नाही का? देववस्तू आपल्याला प्राप्त करून घेता येणार नाही का? आता काही गोष्टी डॉक्टर साहेब शक्य असतात, काही वस्तू अशक्य असतात, काही योग्य असतात, काही अयोग्य असतात. बोला, स्वर्ग योग्य आहे का नाही? स्वर्ग योग्य आहे. तेतम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम. स्वर्गामध्ये जाणं चांगलं आहे, पण स्वर्गामध्ये जाण्यासाठी माणसाला काय करावं लागतं? यज्ञ करावे लागत असतात. का शतमक संपत्ती स्वर्गीची 100 यज्ञ करावे लागतात आणि इथे मरावं लागतं आणि मग त्याला स्वर्गामध्ये जायचं असतं. तुम्ही म्हणता बाबा तो एखादा यज्ञ कसा करायचा ते सांगा ना. वेळ माझ्याकडे कमी आहे. सांगितलं आपण की थोडं 9:30 पर्यंत चालू द्या, पण ऐका आता. ज्या भूमीमध्ये यज्ञ करायचा आहे ती भूमी पहिले गायीच्या चरण्याने, गायीच्या खाण्याने आणि गायीच्या शेणाने आणि गोबरने ती भूमी पहिले पवित्र करावी लागत असते. त्या गायी बाजूला केल्यानंतर ती भूमी पहिले नांगराने नांगरावी लागत असते. पण तो नांगर कशाचा असला पाहिजे? सोन्याचा नांगर असला पाहिजे. म्हणजे आपल्या ताडमुगळीमधला सोन्या नाही बरं का, हा सोन्याचा म्हणजे धातूच्या सोन्याचा पाहिजे. आपला आता नांगर तरी सोन्याचा करता येईल का? अहो अंगठी सुद्धा आपल्याला करणं होणार नाही. पण तरी सुद्धा एखाद्याने सोन्याचा नांगर केला आणि तो नांगरू लागला. बरं, नांगरल्यानंतर त्याच्यामध्ये हवनकुंड बांधावं लागत असतं. हवनकुंड माहिती आहे ना? ते आपण हवन करत असतो, त्या हवनकुंड बांधायचं. मग ते किती बांधायचं? 1 एकरामध्ये बांधायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही संविधा टाकायच्या. संविधा म्हणजे 9 प्रकारचे लाकडं टाकले जातात त्याच्यामध्ये. आंब्याचे लाकडं, चंदनाचे लाकडं, असे 9 प्रकारचे लाकडं असतात. जेव्हा तुम्हाला करायचं असेल का तेव्हा मला बोलवा, मग सांगेल. ते 9 प्रकारचे लाकडं टाकायचे आणि त्याला पेटवायचा. पेटवत असताना कशाने पेटवायचा? काडी पेटीने, रॉकेलने, पेट्रोलने, डिझेलने नाही, कापूरने नाही. मग कशाने पेटवायचा? त्याला अग्निहोत्री ब्राह्मण बोलवायचा. अग्निहोत्री ब्राह्मण त्या यज्ञकुंडापासून 10 फूट लांब उभे करायचे आणि त्या ब्राह्मणाने ऋग्वेदातल्या, यजुर्वेदातल्या, त्या 4 वेदातल्या श्रुत्या म्हणायच्या, श्रुती म्हणायच्या, त्याचे श्लोक, पुराणोक्त श्लोक म्हणायचे आणि त्या श्लोकांच्या, त्या श्रुतींच्या द्वारे तो यज्ञ पेटवून दाखवायचा, प्रज्वलित करून दाखवायचा. त्याला म्हणतात अग्निहोत्री ब्राह्मण. असा ब्राह्मण तुम्ही पाहिला आहे का दादा? नाही. मग ब्राह्मण नाहीत का तसे? बरं, असे दुर्मिळ ब्राह्मण तुम्हाला मिळाले आणि तुम्ही यज्ञ पेटवला, त्याच्यामध्ये तूप टाकावं लागत असतं. किती तूप टाकावं लागत असतं? 1 चम्मच नाही, पळीभर नाही, एखादा टीप, एखादा हंडा नाही हो, एखादा टँकर नाही. एखादा जवान हत्ती आहे, त्या हत्तीची सोंड जेवढी जाड असेल तेवढा फोर्स त्या हवनकुंडामध्ये तुपाचा टाकावा लागत असतो. आणि आहुती देता असताना एखादा माझ्यासारखा साधक आला आणि त्याने सांगितलं, साहेब मला या भागामध्ये 50 एकर जमीन पाहिजे, मला गोशाळा टाकायची आहे, मला विद्यार्थ्यांसाठी संस्था टाकायची आहे आणि मला 50 एकर जागा पाहिजे, असं जे एखाद्या साधकाने मागितलं, महात्म्याने मागितलं, तरी त्याला ते द्यावं लागत असतं आणि तेव्हा तो यज्ञ सफल होत असतो. आणि असा 1 अन 2 यज्ञ नाही, तब्बल 100 यज्ञ करावे लागतात. मी नाही बोलत, ज्ञानोबाराय बोलतात का शतमक संपत्ती स्वर्गीची आहे आणि इथे मरावं लागत असतं, मग स्वर्गाला जावं लागत असतं. बोला, स्वर्ग योग्य आहे, पण शक्य आहे का आता आपल्याला? म्हणून तसा देव योग्य आहे, शक्यही आहे आणि आपल्याला त्याची गरजही आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात देव घ्या कोणी, देव घ्या कोणी.
अहो तुमच्या दारामध्ये आणला, आयता आणला. जो देव योग्याला प्राप्त होत नाही, योगियांच्या ध्यानी धाताना पुरसी, तो असा देव तुमच्या जवळ आला. तो तपाने प्राप्त होत नाही. सोन्याचे पर्वत करविती पाषाण, अवघे रानुरान कल्पतरू, पर्या दुर्लभ विठोबाचे पाय, तेथे हे उपाय न सरती. असा जो देव आहे तो तुमच्या दारामध्ये आणला. पण समाज म्हणू लागला, महाराज हा देवरूपी मला आम्हाला नको. त्याचं कारण अभंगाच्या दुसऱ्या देवाला लगे, 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 टाळ्या जोरदार बालगोपाळांसाठी. देवन लगे, देवन लगे. महाराज जो देवरूपी तुम्ही आम्हाला माल देतात, हा देवरूपी माल आम्हाला नको. त्याचं कारण असं आहे, देवरूपी माल साठवला जातो चित्तामध्ये, ते चित्तच आमचं भरून गेलं. का बरं नको म्हणतायत? काही काही लोक बंगले बांधतात, इतका मोठा बंगला बांधतात, 2, 2.5, 3 कोटीचा बंगला बांधतात, आणि त्याच्यामध्ये आमच्यासारखे महाराज लोक फिरायला घेऊन जातात. आम्ही एकदा आमच्या स्वामीजींबरोबर फिरायला गेलो नाशिकमध्ये. तर आम्ही तो वाडा बंगला पाहत असताना त्याच्यामध्ये भरपूर खोल्या होत्या, 5-25 खोल्या होत्या. मग ते स्वामी पुढे चालायला लागले, तो घरमालक त्यांच्या पुढे चालू लागला. आणि मग त्याने सांगितलं, ही पादंत्रण खोली, ही रुसकी खोली, ही झोपण्याची खोली, हे बेडरूम, हे किचन, हे. त्याच्यावर एक खोल्यांमध्ये एक खोलीवर नाव होतं रुसकी खोली. काय नाव होतं? रुसकी खोली. त्या स्वामीजींनी विचारलं, ही रुसकी खोली काय भानगड आहे? त्या साहेबाने सांगितलं, म्हणले महाराज पूर्वीच्या काळामध्ये राजे लोकांना 10-10, 20-20, 25-25 बायका असायच्या, आणि एकही संगे थोडी कुरबुर झाली का तिने त्या खोलीत जाऊन बसायचं, आणि ती खोलीत जाऊन बसली का समजायची ही रुसली, म्हणून तिचं नाव रुसकी खोली. म्हणून आमच्या इथे पण भरपूर बाया आहेत, आमच्या इथं मोठं कुटुंब आहेत, महिला मंडळी भरपूर आहेत, त्याच्यामुळे आमच्या बी इथं काही कुरबुर झालं का तिने त्या खोलीत जाऊन बसायचं, आणि ती बसली का समजा ही रुसली, म्हणून तिचं नाव रुसकी खोली. संपूर्ण घर पाहून आले, आणि पाहून आल्यानंतर महाराजांना तो गृहस्थ विचारायचा, महाराज ही जागा इथेच बरी आहे ना, ते तिथंच बरं आहे ना? हो हो म्हणायचा. आणि म्हणता म्हणता महाराजांनी संपूर्ण घर पाहून आले. महाराज म्हणले, का रे, सगळ्या ठिकाणी तुला जागा मिळाल्या, बेडरूमला मिळाली, संडासला मिळाले, खाण्यापिण्याला मिळाले, झोपायला मिळाली, हे सगळ्या जागा मिळाल्या, पण तुला देवहाराला देवघर जागा मिळाली का? ते म्हणले, महाराज जागाच राहिली नाही. आता जागा वास्तविक कोणाची? देवाची. म्हणजे जागाच राहिले. तद्वत त्याप्रमाणे समाज म्हणू लागला, महाराज आम्हाला देव साठवायला अंतःकरणामध्ये जागाच राहिली नाही, कारण सगळे विकारांनी ही जागा भरून गेली. म्हणून देवन लगे, देवन लगे, साठवणीचे रुधले जागे. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे थोडस भजन करू आणि मग सेवेला पूर्ण विराम देऊ. विठोबा
महाराजांनी सांगितलं आम्हाला देव नको. तुकोबारायनं विचार करतात का देव नको. देवाविषयी भाव राहिला नाही. देव मंदला भाव बुडाला काय करू. कारण देवाविषयी भगवंताविषयी लोकांच्या अंतकरणामध्ये भाव राहिला नाही. तो भाव सगळा आता संसाराकडे गेला. म्हणून तुकोबाराय म्हणतात या देवरूपी माल घेण्यासाठी तुम्हाला 1 रुपया बी लागणार नाही. 1 फाटकी नोट नवे नवे एखादी दमडी सुद्धा लागणार नाही. देव घ्या फुका, देव घ्या फुका, नलगी रुका मोल काही. आणि शेवटी तुकाराम महाराज सांगतात मी अतिशय गरीब आहे, दुबळा आहे, भावभक्तीने हीन आहे. आता वास्तविक तुकोबारांची ही लीनतेची भाषा आहे. नाही तर तुकोबारांचा अधिकार. तुकोबाराय म्हणतात तुका तरी सहज बोलेवानी. त्यांचे घरी वेदांत वाहे पाने किंवा तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम. एवढा अधिकार तुकोबारायांचा. तरी सुद्धा भाषा काय वापरतात. दुबळा तुका भक्तिहीन भावहीन. हा दुबळा तुका भावहीन, दुबळा तुका भावहीन, दुबळा तुका भावहीन, दुबळा तुका भावहीन, हा दुबळा तुका भावहीन. झाले झाले माझा बाबा. दुबळा तुका भावहीन, दुबळा तुका भावहीन, दुबळा तुका भावहीन, दुबळा तुका भावहीन. उधारा देवा देवनाम देवनाम
तुका भावेवे न उदारा देव घेतल्या ऋण देव न लगे साठवणीचे रुधले जागे. अजून एक थोडासा बारकावान 5 मिनिटं थांबतो. तुकोबारांचा हा अभंग आहे, पण या संपूर्ण अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात देव घ्या देव घ्या. पण कोणता देव घ्या? तुकोबारायांच्या गाथेमध्ये जवळ 33 कोटी देव चामुंडा, 8 कोटी भैरव सांगितले गेले. 5 पंचायतन देवता सांगितले. पहिले आहे भगवान विष्णू, भगवान शंकर, भगवान गणपती बाप्पा, भगवान सूर्यनारायण आणि आदिशक्ती जगदंबा, हे पंचायतन देवता सांगितले. पण या संपूर्ण अभंगामध्ये या पंचायतन देवतेचं नाव नाही, 33 कोटी देवतेचं नाव नाही. मग कोणता देव घ्या म्हणतायत? कारण तुकोबाराय अखंड जे भगवंताचं नामचिंतन करायचे ते भगवान पांडुरंगाचेच करायचे, म्हणून लोकाला सांगतात देव घ्या. का सांगतायत? कारण हा जो समाज आहे, वार बदलला की यांचा देव बदलतो. आज कोणता वार आहे? शनिवार आहे. लोक कुठं जातात? मारुतीच्या मंदिरात. उद्या रविवार येणार, कुठे जाणार? खंडेरायाच्या मंदिरात. सोमवार आल्यानंतर महादेवाच्या मंदिरात, मंगळवार आल्यानंतर देवीच्या मंदिरात, पुन्हा बुधवार आल्यानंतर विठोबाच्या मंदिरात, आणि गुरुवार आल्यानंतर दत्तात्रेयांच्या मंदिरात, पुन्हा शुक्रवार आल्यानंतर कुठे जाणार? देवीच्या मंदिरात. असा अखंड भजन करी उगानर आहे क्षणभरी. ऐका, आमचे गुरुजी सांगायचे, ऐका, एक मनुष्य असा जर गणपती बाप्पाच्या मंदिराजवळ गेला आणि तिथे त्या अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाच्या समोर कीर्तन ठेवलेलं होतं. त्या कीर्तनकाराने गणपती बाप्पाचं वर्णन केलं. त्याला असं वाटलं गणपती बाप्पा सारखा जगामध्ये देवच नाही. त्या कीर्तनकाराने सांगितलं गणपती बाप्पाचे कान मोठे मोठे का असतात? त्याचं कारण त्या महाराजांनी सांगितलं, भक्ताचा आवाज लवकर कानावर पोचावा म्हणून देवाने सुपासारखे कान धारण केले, म्हणून गणपती बाप्पासारखा देव नाही. गणपती बाप्पाची ढेरी का मोठी आहे? तर भक्ताचे अपराध, भक्ताचे गुणदोष गणपती बाप्पा पोटामध्ये साठवत असतात, म्हणून भगवान गणपती बाप्पाने मोठी ढेरी धारण केली. मग त्याला असं वाटलं जगामध्ये गणपतीसारखा देवच नाही. आपल्या निलंगासारख्या गावामध्ये गेला आणि तिथून एक भल्या मोठ्या ढेरीचा एक गणपती आणला, त्या पाटावर बसवला. त्याच्यानंतर त्याला आंघोळ घातली, कपडे घातले, त्याला फुलं अक्षदा वगैरे वाहिल्या, दुर्वा वगैरे वाहिल्या. आणि गणपती बाप्पाला एक विशिष्ट प्रकारचा नैवेद्य असतो. कशाचा असतो? मोदकांचा असतो. 1000 मोदक ठेवले आणि त्याच्यानंतर आरती घेतली, ओवाळू लागला, भगवंताची आरती करू लागला. सुख करता दुःख हरता आरती म्हणत असताना एका पोत्यातून, धान्याच्या पोत्याच्या पाठीमागून एक उंदीर आला भला मोठा, आणि त्याच्यातला एक मोदक उचलला आणि तिकडे घेऊन चालला. त्याच्यानंतर त्या मोदकासमोर, त्याच्यासमोर पळून जाऊ लागल्यानंतर तो म्हणले, आले कशाचा उंदीर देव? आपलं गणपती देव, उंदीरच देव. त्या उंदराला बोलवलं, उंदरावरती, उंदराला पाटावर बसवलं, उंदराला आंघोळ घातली, कपडे घातले. आता उंदराला प्रार्थना केली, उंदराची आरती सुरू केली. आता मला काही पाठ नाही म्हणून काही कान टवकारू नका. उंदराची आरती सुरू केली. उंदराला मांजराने पाहिलं. मांजराचं उंदराचं अतिशय मैत्री आहे. उंदराने मांजराला पाय पळू लागला तर उंदराला पकडला मांजराने, तिकडे बाहेरच नेलं, तिकडे गोडाऊनच्या बाहेर. आणि त्याच्यानंतर असं वाटलं कशाचा उंदीर देव? मांजरच देव. त्या मांजरीला वेऊ लागला, म्याव 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 म्याव. ती मांजर जवळ आली, त्याला पाटावर बसवलं, तिला आंघोळ घातली, तिला कपडे घातले. त्या मांजराला नैवेद्य असतो. कशाचा असतो? कशाचा असतो मांजराला नैवेद्य? दुधाचा असतो. कशाचा असतो नैवेद्य मांजराला? दुधाचा असतो. तुमच्या घरची मांजर काय पेते? दूध पेते का चहा पेते? दूधच पेते. आणि मग त्या मांजराला दूध नैवेद्य दाखवला, तेवढ्यात एक कुत्रं आलं, कुत्रं. आणि कुत्र्याने त्या मांजराला पाहिलं, मांजराला उचललं, तिकडे त्याने तर पार बाहेरच नेलं. आणि त्या कुत्र्याला बोलवलं, अरे यू 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 मोती यू. त्या मोत्याला पुन्हा पाटावर बसवलं, पुन्हा त्याला आंघोळ, त्याला अक्षदा वगैरे सगळं घातल्या. आणि त्या कुत्र्याला मात्र फार मोठी जोराची भूक लागलेली होती. त्याने त्या तांदळाच्या भाकरी पाहिला, त्याची मंडळी तांदळाच्या भाकरी करत होती. आणि अशा कालामध्ये त्या कुत्र्याने त्या भाकरीवरती झडप घातली आणि भाकरी पळून घेऊन जात असताना त्याच्या घरच्या मंडळीला राग आला. तिने ते जळतं लाकूड चुडीतीन काढलं आणि त्या कुत्र्याच्या पाठीमागे लावलं. त्याला असं वाटलं गणपती देव केला तर मांजर त्याच्यासमोर नैवेद्य पळवतो, उंदीर नैवेद्य पळवतो. उंदराला देव केला तर मांजर त्याला पळवते. मांजराला देव केला
तर कुत्र पळवतं, आणि कुत्र्याला देव केला तर घरची मालकीन पळवते. त्याला असं वाटलं कशाचा कुत्रा देव, घर मालकीनच देव. म्हणून तिला बोलवलं, ए विकीची आई मम्मी ये लवकर. तिला बोलवलं, तिला पाटावर बसवलं आणि तिला हळद कुंकू तिची वटी वगैरे भरली, तिला दंडवत प्रणाम केला आणि सांगितलं, आई भवानी आजपासून मी तुझाच उपासक आहे. म्हणून आयुष्यभर तिचीच सेवा करू लागला. म्हणून तुकोबाराने हे दृश्य पाहिलं. तुकोबारा म्हणजे अशी भलत्या चलत्याची सेवा न करता तू देवाची सेवा कर. म्हणून तुकोबारा म्हणतात, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. अभंगाचा भावार्थ संपूर्ण झालेला आहे. झालेली चिंतनाची सेवा मी इथे थांबवतो. आज एकादशी आहे, एकादशीचं फार महत्व आहे. वेळ संपला म्हणून सांगत नाही. ऐका, आज जो अखंड हरिनाम सप्ताह चालू, या द्वितीय दिवसाची सेवा हरिभक्तपरायण आमचे निळोबा महाराज, हरिभक्तपरायण आमचे महाने महाराज, हरिभक्त आमचे सचिन महाराज आणि साहेबांनी माझ्याकडे ही दिलेली सेवा आहे. खरं तर साहेब तुमचं भाग्य म्हणावं लागेल, आणि त्याच्यापेक्षाही तुमच्या वडिलांचं भाग्य म्हणावं लागेल. का? धन्य माता पिता तयाचिया. आईच्या पुण्याने मनुष्य कसा मुलगा जन्माला येतो. आमचे गुरुवर्य सांगायचे, सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता औदार्य वंशपुण्येन आत्मपुण्येन भाग्यवान. आईच्या पुण्याने मुलगा सुशील निघत असतो, म्हणजे चारित्र्यवान निघत असतो. वडिलांच्या पुण्याने मुलगा असा हा चतुर निघतो, विद्वान निघतो. वंशाच्या पुण्याने मुलगा उदार निघतो, आणि स्वतःच्या भाग्याने म्हणजे मुलगा हा भाग्यवान निघत असतो स्वतःच्या पुण्याने. खरं तर तुमचं स्वतःचंही पुण्य आहे, आईचंही पुण्य आहे, वडिलांचंही पुण्य आहे, आणि पितरांचं सुद्धा पुण्य आहे. पितरांचं पुण्य आहे म्हणून तर तुम्ही उदार आहात. आईचं पुण्य आहे म्हणून तर तुमचं चारित्र्यशील आहे, आणि तुम्ही एवढे हुशार आहात म्हणून तुमच्या वडिलांचं पुण्य आहे. आज धन्यता द्यायची असेल तर तुम्हाला नाही, तुमच्या आई वडिलांना ती धन्यता द्यावं लागेल. कारण का? आशांच्या पोटी जन्माला आलेत म्हणून धन्य माता पिता तयाचिया. कारण तुम्हालाही संगत चांगल्यांची लागली, आणि ओंकारेश्वर भगवंताची सेवा तुम्ही करत आहात म्हणून तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद आहेत. असो, झालेली चिंतनाची सेवा मी इथे थांबतोय. ओंकारेश्वर भगवंताच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने हा अखंड हरिनाम आहे. गेल्या 9 वर्षापासून हा आपला अखंड हरिनाम सप्ताह आहे. साहेब, या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये तुम्ही द्रव्यदान करतात, अन्नदान करतात, वस्त्रदान करतात, हे ज्ञानदान करतात. याच्यामध्ये तुम्ही अन्नदान करत असताना तुमच्या अन्नदानामध्ये क्षेत्रामध्ये कोणता मनुष्य तुमचं अन्न खाऊन जाईल आणि तुमचं भाग्य उजळेल. पहा, श्रीमद भागवताचे इथे वक्ते बसलेले आहेत. हरिभक्त आमचे चेतन महाराज आहेत. हरिभक्तपण आमचे साधू महाराज सुद्धा फार मोठे भागवताचे वक्ते आहेत. ऐका, भागवतामध्ये असं चिंतन येतं, जेव्हा त्या युधिष्ठिराने यज्ञ केला, त्या यज्ञामध्ये एक दिवशी इतके मोठे समाज जीव लागला, ब्राह्मण जीव लागले. 1.25 लाख ब्राह्मण जेवल्यानंतर स्वर्गामध्ये एकदा घंटा वाजायचा. एके दिवशी त्या अन्नक्षेत्रामध्ये शुकदेव नावाचे मुनी आले, आणि त्यांनी त्या अन्नाचा, त्या पत्रवाडीतला, उष्ट्या पत्रवाडीतला एक भाताचा कण खाल्ला. तर त्या कालामध्ये एक भाताचा कण तोंडामध्ये ठेवल्याबरोबर स्वर्गामध्ये जो घंटा वाजायला सुरुवात झाली तो थांबायलाच तयार नाही. तेव्हा युधिष्ठिराने भगवंताला विचारलं, देवा, 1.25 लाख ब्राह्मण जीव घातल्यानंतर एकदा घंटा वाजायचा, आज माझ्या या अन्नक्षेत्रामध्ये, आज या माझ्या यज्ञामध्ये असा कोण ब्राह्मण जेवला, कोण महात्मा जेवला की त्याच्या जेवण्यामुळे स्वर्गामध्ये घंटा वाजायचा बंद राहत नाही, असा कोण महात्मा जेवला. तेव्हा भगवंताने सांगितले, असा निष्कलंक जो ब्रह्मचारी आहे तो शुकदेव मुनी आज एक कण खाल्ला म्हणून हा घंटा वाजतोय. मी तर असं म्हणेल, तुमच्या या अन्नक्षेत्रामध्ये, तुमच्या या यज्ञामध्ये असे हे सगळे बालगोपाळ मंडळी जेवतात. कोण जाणे कोणा घडे उपासना, कोण या वचना प्रतिपावे. बसलेला महात्मा एखादा मनुष्य तुझा महात्मा असू शकतो. या टाळकऱ्यातील एखादा साधक कोणी महात्मा होईल, कोणी पंडित होईल, कोणी शास्त्री होईल, कोणी गुणवान होईल, एखादी पतिव्रता माऊली सुद्धा येते. तुमच्या अन्नक्षेत्रामध्ये जर जेवली तर तुम्हाला हजारो करोड ब्राह्मण जीव घालण्याचं पुण्य तुम्हाला लागेल. असं तुम्ही काम करता, हे तुमच्या संपत्तीचा सदुपयोग आहे. म्हणून तुम्ही त्या संपत्तीचा सदुपयोग करतायत. पण हे निळोबारायांना खरं तर हे धन्यता द्यावं लागेल. कारण तुम्ही आशा साहेबांकडून हे सगळं करून घेत आहात. हे करविता व्रत अर्ध पुण्य लावे,
तुम्ही त्यांच्याकडून करून घेतात, तुम्हाला सुद्धा त्याचं पुण्य लाभल्याशिवाय राहणार नाही. कारण का हा समाज तुम्ही सत्मार्गावर आणलेला आहे, म्हणून तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. आणि मला जिथे यांनी आज या कीर्तनासाठी पोचवलं ते आमचे MD डॉक्टर गोरक्षनाथ बिरारी साहेब, ते मालेगाववरून मला इथपर्यंत घेऊन आले, त्यांनाही धन्यवाद देतो. सिस्टीमवाल्यांना धन्यवाद देतो, गुणवानांना सुद्धा धन्यवाद देतो. आणि तुम्ही 2 तास माझं येड्याची बडबड ऐकले हे तुम्हाला धन्यवाद देतो. झालेली चिंतनाची सेवा इथे थांबली. जे काही योग्य असेल ते आमच्या गुरुवर्य भाऊंचं आहे, जे अयोग्य आहे ते माझ्या मतिमंदाचे आहेत, म्हणून झालेली चिंतनाची सेवा थांबली. ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले ज्ञानेश्वर मावले ज्ञानेश्वर मावले ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज